नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्व? नक्की ठीक असाल तर मित्रांनो, मी अथर्व मुंबरसाडा, तुम्ही बघत आहात अथर्व ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे 25 जानेवारी. तर मित्रांनो, आपले KPLच्या मॅची आहेत 25-26 जानेवारी 2026. तर मित्रांनो, आपल्याला थोडा लेट झाला आहे, तर आपल्याला ओरडतील पकड बोलवला येऊन. तर चला येतो परत. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे ग्राउंडवरती आणि बघू शकता स्वप्नील भाऊ स्टंप्स ठोकत आहे आणि जय भाऊ इकडे आहे. नाही जर्सी आहे. हा आणि बीच बघू शकता गाइस. आम्ही बदलणार, आम्ही मेहनत घेतलाय, आम्ही खूप मेहनत माझी पण थोडीशी आहे. त्याची तर काय नाही मी जातोय, ते यांना ठोकू दे इकडे. मी जातो आता तिकडे. तिकडे जयेश भाऊ आणि पप्पे भाऊ आहे, साईडला झाले लगेच. KPL यंत्रित असा ग्राउंड आहे. चला जरा भेटू पुढेच. यशस्वीपणे पदार्पण करतोय. हा आपल्या माझी सुद्धा जबाबदारी आहे की माझ्या मतदारसंघातला किंवा जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो त्याच्या जमिनीच्या तुकड्यापासून खूप लांब आहे, तो वंचित आहे, अजून तो कसतो. परंतु डॉक्युमेंटरी प्रूफ 7/12 त्याचं नाव असल्यामुळे त्याचे खूप म्हणजे योजनांचा लाभ किंवा जे आता आपल्या पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प सध्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या काही जमिनी संपादित होत आहेत, थोडंसं 5 मिनिटात बोलतो म्हणजे आपल्या पोरांच्या पण लक्षात आलं पाहिजे की त्याच्या जोडीने मी काय करतो. तर 7/12 आपलं नाव नसल्यामुळे बुलेट ट्रेन गेला, सुपरफास्ट हायवे गेला, ह्याचे पैसे आपल्या लोकांना मिळाले नाही, तर ते शेठ सावकारांना मिळेल त्याच्या नावाने 7/12. अक्षरशः तुम्हाला सांगतो की आपले शेतकरी रेवून रडतात डोळ्यातून. म्हणजे अति असं म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे काय, कोण ह्याची व्यथा समजणार. तर म्हणून तुम्ही पाहिला असेल एक मार्च घेतला आपण आणि त्याच्यामध्ये 65 किलो मी सुद्धा चाललो. म्हणजे असं नाहीये की मी कुठे गाडीत बसलो आणि झोपलोही मी तिथेच वस्तीमध्ये, म्हणजे ग्राउंडवर झोपलो. का नेत्यांबरोबर नेता तिथे असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक खूप चांगलं तुम्ही सोशल मीडियावर जरी पाठिंबा दिला, तुम्ही आला असाल, पाहिलं असेल, मनात जरी सांगितलं असेल की चांगलं काम आहे, तरी सुद्धा त्याला आम्हाला यश मिळालं. आणि जो पट्टाधारक आहे त्याला 2 गुंठे दिली, तर त्याच्या कब्जात 3 गुंठे आहेत, तर ती 3 एकर आहे, ते आम्हाला मिळायला पाहिजे अशा प्रकारची लेखी आपण घेतली. आणि 8 जिल्ह्यातले 8 तहसीलदार घेतले. 8 तहसीलदारांमध्ये आम्ही आमच्या पक्षाकडून 5 प्रतिनिधी दिले आणि एक कमिटी बनवली, जेणेकरून ती पूर्ण प्रोसेस करून घेईपर्यंत आम्ही गप्प बसणार अशा प्रकारची भूमिका आपण घेतली. चांगले यश मिळालेलं आहे. भविष्यात सुद्धा काही सरकारी सेवेमध्ये आहेत, इतर सुद्धा नोकरीमध्ये आहेत. आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी नाही होऊ शकत. सोशल मीडियाला जरी आम्हाला असं केलं तरी पण आम्हाला आमची ऊर्जा वाढेल आणि आम्ही लढण्यासाठी प्रवृत्त होऊ. चांगलं आहे. आणि नक्कीच एक आपला हा जो जिल्हा आहे तो आपण वाचवला पाहिजे. कारण मोठ्या उद्योगपतींचं असं धोरण आहे की मुंबई आणि गुजरात एक करायचे आणि त्याच्यामध्ये आपला सँडविच होऊन जाईल. तर थोडंसं एखादी भूमिका मी घेतली म्हणजे याच्यामुळे. तर तुम्ही थोडंसं की नाही साहेब तुम्ही लढा, आम्ही आहोत, एवढं सांगितलं तरी खूप चांगलं आहे. आणि नक्कीच तुमचं पहिलं बक्षीस जे आहे ते मी माझ्याकडून तुम्हाला देईन. धन्यवाद. थँक्यू. याच वर्षी निधन झालेलं आहे आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण इथे हा सामना आज खेळतोय. त्याला आपण मानवंदना 2 मिनिटं देऊन पुढील उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊया. वर्सेस आई माऊली यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मनोज मुजिकल आणि आई माऊली आणि आदित्य मनोजची टीम वगैरे
आणि या ठिकाणी टॉस झालेला आहे. विनोद मुजिकल या ठिकाणी विन झालाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. काय वाजूया बोल दे चला साहेबांची आठवणी इथे आहे की या मैदानावरती टाकतो ना, त्यांनी पण काढलं. मैदानात ते खेळलेले आहेत. हायस्कूलला असताना त्यांनी बऱ्याचशा मॅचेस कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, या प्रत्येक कबड्डीमध्ये भरपूरच त्यांनी या मैदानामध्ये साहेबांचे पाय लागलेले आहेत अगोदरच, त्यामुळे त्यांना या मैदानाची पूर्ण जाणीव आहे. धन्यवाद साहेब. मित्रांनो आता उद्घाटन झालेलं आहे. आता आपण सुरुवातच करू लगेच सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे मनोज म्युझिकल आणि बॅटिंगला आहे ती सुतारपाडा 11 आणि आपले रवी दादा काय बोलता, दोन शब्द बोला. एक KPL चे आवर्जून या बघायला. उद्या पण आहे. उद्या पण आहे, फुल एन्जॉय आहे. हेलो गाइस, सब्सक्राइब करो और शेयर करो. खूपच सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल राहुलची. खूपच सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल. पाचवा चेंडू आधीचा राहुलसाठी. बघूया काय करतात. पुन्हा एकदा लेगचा डिसेंटर चेंडू. दोन धावा. धाव संख्येत वाढ 43. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आधीचा राहुलसाठी. बघूया काय करतात राहुल. शेवटचा चेंडू निर्धावाचा चेंडू. अंपायरचा काही इशारा नाही. निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी तुषारकडून. तिसरा चेंडू चौथ्या षटकातला. 5 षटकाचा खेळ आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येणार आहेत तुषार. ऑफच्या दिशेने टर्नर चेंडू. बघूया 1 धाव की 2. 1 धाव पूर्ण. सुरेख अशी तुषारचा अनिकेतसाठी लेगच्या दिशेने टर्नर चेंडू. बघूया खूप सुरेख क्षेत्ररक्षण किशोर यांचं. धाव संख्या झाली 46. 5वा चेंडू चौथ्या षटकातला. बघूया राहुल काय करतात. लेगच्या दिशेने चढवलेले चेंडू म्हणावा लागेल 6 रन. 6 धावा. अंपायर महेंद्र उपासरा हॅशटॅग करून इशारा आहे माझ्यासाठी 6 धावांचा. धाव संख्या झालेली आहे ती 53 धावा. 5व्या साठी घेऊन आधी निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजी आधीकडून. पहिला शेवटच्या षटकातला पहिला चेंडू आधीचा.
दुसरा चेंडू घेऊन आधी अनिकेतसाठी डिक्लेअर एक धाव षटकातला अनिकेतसाठी आधीकडून मनोज मुजिकेलचे जाने माने गोलंदाज आदित्य उंचावरून चटवलेला चेंडू बघूया पुन्हा एकदा 6 धावा शेवटच्या षटकातला चौथा चेंडू बघूया काय करतात अनिकेत समोरच्या दिशेने चढवलेला चेंडू जिथे त्यांना दिसलेला नाही तो 2 धावा धावसंख्येमध्ये वाढ गाईज आम्ही एक मॅच जिंकले एक मॅच हरला 2 मॅच आमचे झाले ना आता परत लागले मॅन ऑफ द मॅच आता चला चल जर तसा आमचा व्हिडिओ काढाय चल चालू आहे ग्राउंड मध्ये 2 बोलवले गाइस देख सकते हैं ये अभी हम एक वाईटला 1 रन 1 बॉल 1 रन आणि विपुलने लेगच्या दिशेने चढवलेला चेंडू तिथे एकच धाव व्यवस्थित केला आणि धावसंख्या झाली ते 2 धावा आणि 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 2 वरती थांबलेली. पुढचा चेंडू विपुल साठी तुषार एकदा पुन्हा तयार आणि बघूया लेगच्या दिशेने चढवलेला चेंडू पण झाडाला अटकलेला आहे आणि बघूया आणि पंचांनी डिसिजन लवकरात लवकर द्यायचे. आणि सामन्याला सुरुवात. आणि विकेटच्या मागे आई माऊली संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय जो आहे तो कमिटीला कळवायचा आहे पटकन. आणि मागची 2 कॅच असा 2 चेंडूच्या नंतर धावसंख्या झाली ते 1. आणि खूपच असा बाहेर चेंडू आणि अवांतरित धाव वाईटच्या रूपामध्ये आणि धावसंख्या 2 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली ती 2 धावा. उमेदवाराकडून जर किशोर यांनी सत्कार मारला तर 51 रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला आहे. आणि चौकार आणि या चौकार नंतर धावसंख्या पोहोचली 6 धावा 3 चेंडू.
200 काउंटी बक्षीस आपलं. तीन चेंडू नंतर धावसंख्या पद्धती 6. पुन्हा एकदा तयार किशोर बघूया आणि खूपच लांब टोललेला चेंडू सीमेरेषे पलीकडे 6 धावांसाठी आणि धाव संख्या पोहोचली ती 12. आणि 5वा चेंडू खूपच वर गेलेला आहे बघूया आणि असा हातामध्ये 2-3 वेळा उचलून इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. तर 200 फटकार खेचला तर गेला 2 6 मारलं तर हा यशने जर 2 षटकार घेतले तर 200 रुपयांना 200 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील यांच्याकडून. आणि यानंतर 2 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचली ते 21. बापूदादाकडून षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस. 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं बक्षीस. आणि उंच चेंडू जाताना आणि चेंडूच्या खाली गावचा खेळ मात्रे माझा आहे तो आधी बघूया काय करतो हा. शेवटचे चेंडू घेऊन बॉल सर 25 राजेश आहे ना पण ते पडलेले आहे.
दोन्ही नरेशकर भट दोघांनी इथे थांबायचे. हे सुद्धा आपल्याला सपोर्टिव्ह असायचे आहेत आणि असतील, तर यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत. आणि या ठिकाणी आपण पारितोषिकासाठी जातोय. हे सर्व आपण जे खेळाडू बघत आहात एव्हरग्रीन आहेत, एव्हरग्रीन, बरोबर की नाही? त्यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या होत्या, एकदम जोरदार. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे तुम्ही आता त्यांच्याच पायात रचलेला आहे. त्या उंबरसाडा आणि त्यांची टीम, मनोज उंबरसाडा आणि त्यांची टीम. जल्लोष होऊ द्या मनोज मुजेगाव. दिसला कॅप्टन दिसला.